अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एकूण 89,500चा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मिती विरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत 19 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने 2 ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे। पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सुमारे 9:15 वाजता छापा टाकला। सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे वय वर्ष 38 राहणार माटेफळ तालुका जिल्हा लातूर यास ताब्यात घेण्यात आला। याच्याकडून देशी दारू 90 mlच्या 70 सीलबंद बाटला एकूण किंमत 3,500 मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळाजवळ दुसरी कारवाई करण्यात आली। या कारवाईत मलकू विठोबा पवार वय वर्ष 47 राहणार तुकाई नगर मुरुड तालुका जिल्हा लातूर यास ताब्यात घेण्यात आलं। त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन, 1200 लिटर गावठी दारू, 20 लिटर असा एकूण 86,000 असा दोनही कारवाईत एकूण 89,500 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला। सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, पाराजी पुठ्ठेवाड, प्रदीप चोपणे, पोलीस ठाणे मुरुड येथील सफाऊ हिंगमिरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोनही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.